देवापूरमध्ये वाळू माफियांवर म्हसवड पोलिसांचा धडाका। ट्रॅक्टरसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। आरोपी रंगेहात पकडला। माण तालुक्यातील देवापूर परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर म्हसवड पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ओढ्यातून वाळूची चोरी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचत घटनास्थळी धाड टाकली आणि अवैध वाळू वाहतूक करणारा आरोपी रंगेहात पकडला। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास देवापूर गावच्या हद्दीत चिंचेचा मळा येथील ओढ्यात अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची नाकाबंदी केली। कारवाई दरम्यान लाल रंगाचा बिगर नंबर प्लेट असलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असताना सयाजी दिगंबर बाबर वय 49 वर्षे राहणार देवापूर तालुका माण जिल्हा सातारा या इसम पोलिसांच्या ताब्यात मिळून आला। पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टरची तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये अवैधरित्या भरलेली वाळू आढळून आली। या कारवाईत आरोपीकडून अंदाजे अर्धा ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे 5,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। तसेच अवैधरित्या वापरला जाणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याचा आरोपीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांवर पोलिसांचे लक्ष अधिक तीव्र झाले आहे। भविष्यातही अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।